नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा स्वातंत्र्य दिन यावर्षी देखील आपल्या शाळेत साजरा झाला, परंतु आम्हा सगळ्या शिक्षकांच्या दृष्टीने तो वेगळ्या अर्थाने लक्षात राहणार आहे. आणि तो म्हणजे असा की आमचे प्रिय विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शासनाच्या आदेशांचं पालन करीत हा सगळा कार्यक्रम झाला खरा, परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्यालाही कदाचित उत्सुकता असेल की हा कार्यक्रम जर आपल्याला बघता आला असता तर किती छान झाला. परंतु चिंता करू नका, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या सगळ्या कार्यक्रमाचे काही निवडक छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचत आहे. विद्यार्थी मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा, स्वस्थ राहा, अभ्यास करा आणि या
कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. जीवन जगताना संगत असते मित्राची, सोडवण्या अवघड उभारणे मदत होती सूत्रांची, आणि शोभा वाढवण्यास कार्यक्रमाची अध्यक्ष, ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक माननीय सुनील भाऊ खोडे हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पालक शिक्षक संघाचे माननीय उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तसेच वडाळा गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आजचा सोहळा आहे मांगल्याचा. आजचा सोहळा आहे प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिनाचा. अशीच प्रगती होत राहो भारताची दिवसागणिक. बोलविते मी सरांना प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी माननीय मुख्याध्यापक श्री आयरे सरांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविकासाठी. आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रम प्रसंगी आपल्या शाळेवर प्रेम करणारे माजी नगरसेवक सुनील भाऊ खोडे हे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल मी त्यांचे आभार पण व्यक्त करतो, स्वागत ही करतो. त्याचप्रमाणे
इतरही सर्व मान्यवर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे इनामदार, पालक हे सर्व उपस्थित झाले. नाना, आज कोरोनाचा हा जो प्रादुर्भाव आहे, हे जे सावट आहे, तर हे सावट पूर्ण जगावर आहे. परंतु तरी देखील आपण वेळात वेळ काढून आला, ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आला. तसंच की हा 74वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने संपूर्ण देशामध्ये साजरा होत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी लोकशाही प्राप्त झाली आणि या लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित आजही भारताने जी झेप घेतली आहे, तर ती अतिशय मोठ्या प्रमाणात अशी प्रगती झालेली आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये की जरी जगावर कोरोनाचं सावट असेल तरीही आपण की आपली प्रगती, आपल्या लोकशाहीच्या मूल्याचं जतन आपण करतो आहोत. आज आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेतो आहोत. आज समाजामध्ये किंवा देशामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली, याला सर्वजण सर्व समानतेने वागणूक देऊन सर्व समाजाला, देशाला आपल्या प्रगतीपथावर नेण्याचं काम या लोकशाहीने केलं. मी या प्रसंगी आपल्याला एवढं सांगू शकतो की आपला जो भारत देश आहे, या देशाची जी गुलामगिरी होती, या गुलामगिरीतून आपण बाहेर पडलो आणि आज हा आपण मोठ्या या पुढील सूत्र कचवा सरांचे. राष्ट्रध्वज सलामी दो, एक.
आज प्रजासत्ताक दिनी मी अशी शपथ घेतो की तंबाखू, जर्दा, खरडा तसेच बिडी सिगारेट, हुक्का सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा. तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा. यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त तसेच सिगारेट मुक्त करेन. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद. आजच्या 15 ऑगस्ट या दिनाप्रसंगी ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेले या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, त्याचसोबत शासकीय प्रतिनिधी म्हणून या गावचे तलाठी तात्या ऐरे सर, उपस्थित सर्व आमचे ग्रामस्थ, या शाळेवर प्रेम करणारे आजी माजी विद्यार्थी, आज आपणा सर्वांना माहीत आहे एकीकडे आपण स्वातंत्र्याचा वाढदिवस हा साजरा करत असताना
जगावर एका महामारीने मोठं संकट आणलं आणि ते संकट म्हणजे कोरोना नावाचा हा आजार, ही महामारी सर्व जगाला तिनं असं व्यापून टाकलंय, सर्व व्यवस्था अशी ठप्प केली. आज थोडं थोडं परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, परंतु त्यातून सर्वसामान्य माणूस सुद्धा सुटलेला नाही, की श्रीमंत सुटलेला नाही, कुठला जातीभेद केलेला नाही. असा हा आजार आपल्या देशातून किंबहुना जगभरातून लवकरात लवकर नष्ट हो, अशी मी परमेश्वर चरणी आजच्या या स्वातंत्र्य दिनी प्रार्थना करतो. त्याचसोबत आजच्या या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद. 2020 कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आज इथून मागेही नाही आणि पुढेही नाही असं घडणारं चित्र म्हणजे शाळेत मुलं नाही. आणि अशा पद्धतीत आपण हा ध्वजारोहण साजरा केलेला आहे. मुलांना खूप आतुरता असेल की आज आपण तिथे गेलं पाहिजे होतं, पण काही कारणास्तव काही पालकांनाही अपेक्षा होती, पण आपण त्यांना आमंत्रण देऊ शकलो नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे सांगितलं होतं की ठराविक 1-2 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित पाहिजे. त्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या वडाळा गावातील सामाजिक कार्यकर्ते नाना या ठिकाणी उपस्थित राहिले. तसंच गावातील प्रतिष्ठित सामाजिक स्तरीय शासकीय अधिकारी आर्य तात्या, तसंच गावातील सामाजिक कार्यकर्ते मनोहर बगुडे आणि आमच्या 10वीच्या वर्गातील उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पालक या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांनी जे गौरव यश मिळालं त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्या संस्थेचे पवार सर या ठिकाणी या शाळेत उपस्थित राहिलेल्या सगळ्यांचं मी आपल्या विद्यालयाच्या वतीने आभार मानतो आणि संयोजकाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पण याच्यानंतर थोडासा एक कार्यक्रम राहिलेला वृक्षारोपणाचा, शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्याला ते वृक्षारोपण करावं लागतं असं आपल्याला नानांनी सांगितलेलं आहे. ते मी इथं थांबतो. धन्यवाद. तिच्या नावाचा अर्थ द्वार आहे ना. तिचा म्हणजे हवा. तिचा जे नाव आहे ना, त्या नावाचा अर्थ म्हणजे द्वार आहे. तुझा पवन तर हनुमान पवन आहे, तिला थांबत नाही, चंचल आहे. म्हणजे तिचं नाव फिजा. फिजाचा अर्थ हो वाऱ्यासारखी. चांगल्या मुली शिक्षणच वाटल्यास एक काम कमी होत आर्थिक काय करायचं. पैशामुळे माणूस थांबून जातो. थांबून आला
त्या ठिकाणी वस्तू नाही आली ना चालेल. चौऱ्याहत्तराव्या स्वतंत्र दिनानिमित्त आदिवासी विकास सेवा समितीच्या KBH विद्यालयामध्ये वडाळा या गावाच्या शाळेमध्ये आज हा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय वडाळा हे एक नाशिक जिल्ह्यातील अत्यंत नावाजलेलं असं हे विद्यालय आहे. त्या विद्यालयाच्या वतीनं जे काही निवडक असे चांगले कार्यक्रम घेतले जातात त्याचा आम्हाला अभिमान आहे. मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. 1984 पासून मी या शाळेमध्ये होतो. 84-85 पासून मला आतापर्यंत 2020 पर्यंत ह्या शाळेचे जेवढे काही उपक्रम केले ते अत्यंत स्तुतीय आहे. कोविडच्या वातावरणामध्ये आत्ताचे आपले मुख्याध्यापक आदरणीय हैरे सर, शिक्षक, त्यांचा कर्मचारी, सर्व वृंद यांनी अतिशय कोविडच्या वातावरणामध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांना चांगलं असं मार्गदर्शन केलं आहे. जे जे शाळेला शक्य आहे विद्यार्थ्यांसाठी ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत आहे. कोविड-19 हा अत्यंत महामारीचा असा हा रोग आहे ज्याच्यामध्ये शासन सतत प्रयत्नशील असून या रोगावर नियंत्रण कसं करता येईल या दृष्टीने हा देश नव्हे तर पूर्ण जग या दिशेने प्रयत्न करत आहे. कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयाचे सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आरोग्याबाबतीत या कोविड-19च्या बाबतीमध्ये सतत मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या संपर्कामध्ये ज्या मार्चपासून तर आत्ताच्या सप्टेंबरपर्यंत सतत या मुलांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. खरं तर मी या सर्व शिक्षक वृंदांचं, मुख्याध्यापक हैरे सरांचं आणि या आदिवासी सेवा समितीचं या नाशिक जिल्ह्यामध्ये जे प्राबल्य आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. संचालक मंडळ अत्यंत चांगलं आहे. या ठिकाणी अत्यंत काटेकोरप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांची काळजी घेत असतं, शिक्षकांना मार्गदर्शन चांगलं करत असतं. मला माझे विद्यार्थी म्हणून या शाळेचा एक अभिमान आहे. मी सतत या ठिकाणी शाळेसाठी प्रयत्न करत असतो. जे जे शक्य आहे ते विद्यार्थ्यांसाठी करतात एवढंच सांगेल मी. पुन्हा एकदा आपल्या सर्व शाळेच्या शिक्षकवृंद, कर्मचारी, आदरणीय हिरे कुटुंब, आदरणीय विद्यार्थी वर्ग यांना 15 ऑगस्ट निमित्त भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. करना है हमें आज जिनका बलिदान हमारे भारत के लिए कुर्बानियां दी गई, उनको याद करने का दिन है आज. तो आइए हम हमारे बच्चों को यही सिखाते हैं कि किसी पे कुर्बान अगर होना है तो सबसे पहले हमारी इस भारत माँ की सरजमीन पे हमें कुर्बान होना है. और यही हमारी भारत माँ की सरजमीन है जो हमें हर पल दुख में, सुख में, तकलीफों में उसकी गोद से हमें ना छोड़ती है. ये हमारी भारत माँ का एहसान है हमारे पर, जो हम इसके लिए कुर्बान हर वक्त होने के लिए तैयार हैं. ना चाहत की बात कर, हीरे जवाहरात ना चाहत की बात कर. ऐ बुलबुले चमन मेरे, ऐ बुलबुले चमन मेरे, भारत की बात कर. ऐ बुलबुले चमन मेरे, भारत की बात कर. हीरे जवाहरात ना चाहत की बात कर. ऐ
बुलबुले चमन मेरे भारत की बात कर, ऐ बुलबुले चमन मेरे भारत की बात कर। कुर्बानियों का ज़ौक़ अभी ना तमाम है, कुर्बानियों का ज़ौक़ अभी ना तमाम है, कुर्बानियों का ज़ौक़ अभी ना तमाम है। अब्दुल हमीद जैसी, अब्दुल हमीद जैसी शहादत की बात कर, अब्दुल हमीद जैसी शहादत की बात कर। हीरे जवाहरात ना चाहत की बात कर, ऐ बुलबुले चमन मेरे भारत की बात कर, ऐ बुलबुले चमन मेरे भारत की बात कर। जिसने लिखी थी खून से तकदीर देश की, जिसने लिखी थी खून से तकदीर देश की, जिसने लिखी थी खून से तकदीर देश की, बापू की उस अजीम शहादत की बात कर, बापू की उस अजीम शहादत की बात कर। हीरे जवाहरात ना चाहत की बात कर, है जवाहरात ना चाहत की बात कर, ऐ बुलबुले चमन मेरे भारत की बात कर, ऐ बुलबुले चमन मेरे भारत की बात कर। हेलो नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय